ही चांगली फिल्डिंग आपण पाहिली सत्यवान पाटीलची. पहिल्या चेंडूवर सर्व काही ठाकठीक पाहायला मिळाले मनोज. नक्कीच दोन्ही टीम ताकदवार आहेत, दोघांनाही प्रतीक्षा आहे पहिल्या ट्रॉफीची आणि दोन्ही संघ या ठिकाणी एकमेकाशी झगडतायत, लढतायत. दोघांनाही सूर गवसलाय या ट्रॉफी पासून. पाहूया कोण ठरतो विजेता पटकावणारा संघ. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव घेऊन नितीन गवलीनं या मेगा फायनल सामन्याचं अकाउंट ओपन केलंय. बघूया रुपेश मुकादम. क्या बात आहे, फुल लँड डिलिव्हरी. काय चेंडू पकडलाय नितीन ज्युनियरनं एस्टनच्या मागे. अप्रतिम, अतिशय चांगला क्रिकेट. अतिशय वेगवान भन्नाट वेग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, ही दहशत आहे, ही ताकद आहे चिंतामण पाटील यांची आणि या खऱ्या अर्थाने इथे दाखवून देतोय. बघूया हा चेंडू अतिशय चांगला. बॅक टू द बॉलर ज्ञानदेव पाटील, कुंदन पाटील चेंडूच्या समोर आहेत. चांगली फिल्डिंग होते मनोज. या स्पर्धेतून आपण पाहिलं तर वीर तानाजी दापोडे टीमनं एक चांगला निर्णय घेतलाय की चिंतामण पाटीलला पहिल्या ओव्हरसाठी संधी दिलेली आणि त्या संधीचं सोनं चिंतामण पाटीलनं केलेलं आहे. खऱ्या अर्थाने या फॉर्ममध्ये दिसलाय या पूर्ण स्पर्धेमध्ये. आणि आतापर्यंत जेवढे आयोजन झाले आहेत पहिल्या 2 ट्रॉफीचा मानकरी राहायला गेलाय दापोडे टीम. नक्कीच बघूया 3 चेंडूमध्ये 2 दिलेत. इथे देखील पायांवरचा चेंडू, चेंडूला अगदी मिडॉनला केलेत ज्ञानदेव पाटील. चेंडूवर झेपावत आहेत. नाणेफेकी जिंकली आणि फिल्डिंगचा निर्णय. नक्कीच दापोडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच उद्योगपती कुंदनजी पाटील साहेबांचे छोटे बंधू स्वप्नीलजी पाटील नक्कीच या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेले आहे. ओली ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सौभाग्यवती रोहिणी गणेश म्हात्रे या माऊलींचं इथे शुभ आगमन होतं. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. काय एनर्जी पाहायला मिळते दापोडे टीमची. ज्ञानदेव पाटील मागील चेंडूवरती किती धावले होते आक्रमक रूपाने आणि या ठिकाणी पाहतो किती चांगला चेंडू या ठिकाणी हाताला जातोय. नक्कीच आज आमचे मान्य श्री रमेशजी आत्माराम पाटील साहेब देखील हा मेगा फायनल सामना पाहण्यासाठी आलेत. स्वप्नील शेठ पाटील देखील आलेले आहेत. दत्तादादा पाटील देखील आहेत. दापोडे गावचे मोठ्या संख्येने प्रेक्षक पाहायला मिळतात. चेंडू हवेमध्ये आहे. बघूया दुर्वा पाटील, क्या बात आहे. सत्यवान पाटीलनं देखील झेल घेण्याचा 100% प्रयत्न केला होता, मात्र दुर्वा पाटीलनं झेल कंप्लीट केला आहे. आणि धक्का नंबर 1 न्यू मिलन पायगाव टीमला रुपेश मुकादमच्या रूपानं फलंदाज बाद. तीन सिंगल, 2 डॉट, 1 विकेट. क्या बात है. चला चला स्पीडअप करा. कुंदनजी पाटील सेकंड इनिंग मध्ये आपल्याला फलंदाजी करायची आहे. हेमंत भोईर संघाचे सिनियर खेळाडू. दापोडे संघाने या स्पर्धेमध्ये कुठलीही कमीपणा दाखवली नाहीये. चांगले गेम प्लॅनिंग आणि सर्व यशस्वी प्लॅनिंग त्यांचे सक्सेस झालेले आहेत. क्या बात आहे. हेमंत भोईर राजू पाटील सारख्या खेळाडूला गोलंदाजी न देता यष्टीरक्षकाच्या मागे न उभा करता या टीमनं इथपर्यंतचा प्रवास सुखरूप केलेला आहे. हा गेम प्लॅनिंग आहे. हेमंत भोईर. ओव्हर नंबर 2, 3 ओव्हरचा मेगा फायनल सामना आहे. ओली गावची आन बान शान आणि स्वाभिमान वाढवणारी स्पर्धा आपण पाहतोय. क्या बात आहे. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा आलाय वाईटचा इशारा. पहिला अतिरिक्त वाईटच्या स्वरूपात हा चेंडू हेमंत भोईरनं टाकलाय. धावसंख्या 4. 4 धावा लागलेत फक्त आणि फक्त. पहिल्या ओव्हरमध्ये जी गोलंदाजी झाली चिंतामण पाटीलची अप्रतिम. इथे चेंडूला खोदून काढलाय. कुंदन पाटील होते मात्र चेंडूपासून खूप दूर. चेंडू चाललाय लॉंग ऑफ, सीमा पार, चौकार.
अतिशय चांगला खेळ, दोन्ही संघ तुल्यबल्य संघ आहेत. दापोडा संघ या सीझनची पहिली मेगा फायनल मॅच खेळत आहे. 8 धावा लागलेत. हा चेंडू ऑन साइडला केलाय. बघूया राजू पाटील चेंडूच्या समोर फेकी चांगले, थ्रो पोचलाय, मात्र खेळाडू गणेश आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच नरहरी पाटील दापोडे गावचं एक उत्कृष्ट गायक, आमचे मित्र, यांचं देखील इथे शुभागमन झालेलं. राजन पाटील असतील, त्यांनी दापोडे संघ दुसऱ्या दिवसातून क्वालिफाय झाला तेव्हा त्यांना 3000 रुपयाचं पारितोषिक हे बक्षीस दिलेले आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू, अगदी यॉर्कर लाईनचा आपण चेंडू पाहिलाय आणि एष्ट्यांच्या मागे तितकंच चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन ज्युनियरच्या माध्यमातून डॉट बॉल. 9 चेंडूमध्ये 10 धावा आलेत. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्या बात आहे. चेंडू इनसाइड आउट केलेत. चेंडू चालला अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार, चौकार. बेटा मस्ती नका करू, फक्त काय एन्जॉय करायची ती लाईफ एन्जॉय करा. आता मोदी सरकार आहे, शासन खूप कठीण आहे, म्हणून मित्रांनो फक्त क्रिकेट आणि लाईफ जे आहे आपल्या आयुष्याची ती एन्जॉय करा. फक्त लफड्यामध्ये कुठे पडू नका. हेमंत भोईरला 2 चौका ठोकलेत, एक वाईट टाकलाय, एक दुहेरी दिली, एक डॉट. म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत हेमंत भोईरनं तब्बल 11 धावा खर्च केलेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये आले होते फक्त 3. धावसंख्या झाली ती 14. अजून या ओव्हरचे 2 चेंडू शेष आहेत. 14 धावा लागलेत. हा चेंडू फुलटॉस होता. काऊ कॉर्नर रिजनला मनोज पाटील ना झेल धरतीला दान केलाय. नक्कीच मित्रांनो, कालची जी दुःखद घटना आपण पाहिली, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार साहेबांचा दुर्दैवरीत्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. म्हणून आयुष्य किती आहे हे कोणाला माहीत नाही आहे. येणं माहीत आहे मात्र जाणं माहीत नाही आहे. म्हणून आयुष्य चांगलं जगा, प्रत्येकाने प्रेमाशी वागा, प्रेमाने राहा, गावकीला आणि भावकीला कधी विसरू नका. बघूया हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. चांगली फिल्डिंग, मात्र इथे चेंडू चालला हाताला चटका देऊन चिंतामण पाटीलच्या सीमा पार. हाय तो नशिबाचा चौकार. भरपूर धावा या ओव्हरमध्ये बनवल्यात नितीन गवलीनं. संघाची टोटल बघता बघता मनोज 20 वर पोहोचलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 3 आणि या ओव्हरमध्ये धावा आले 17. अजूनही एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. अतिशय चांगली ही क्रीडानगरी स्वर्गीय गणपत तुकाराम पाटील, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. या स्पर्धेसाठी त्यांनी मातीची खेळपट्टी इथे आपल्याला उपलब्ध करून दिली. जनार्दनजी पाटील असतील, अशोकजी पाटील, प्रकाशजी पाटील, रवींद्रजी पाटील, नंदकुमारजी पाटील, जयेश पाटील, अजय पाटील आणि ऑल पाटील परिवाराचं देखील आभार व्यक्त करूया. आई गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं शेवटच्या आणि अंतिम ओव्हर ज्या खेळाडूने, ज्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं वीर तानाजी दापोडे संघाला इथपर्यंत पोहोचवला आहे, नाव आहे मनोज पाटील. 6 मध्ये 6 धावा डिपेंड केल्या होत्या. आज दिवस वेगळा आहे. आज सामना मेगा फायनलचा आहे. बघूया गणेशच्या समोर तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू, राऊंड द विकेट, मनोज पाटील. क्या बात आहे. चेंडूला दिशा दिलेली आहे, खाली क्षेत्र आहे, चेंडू चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या दिशेनं चौकार. 24 धावा लागलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 3, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 आणि तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार. नक्कीच 30+ धावा मनोज. एक चांगली टोटल या 3 ओव्हरमध्ये मातीच्या खेळपट्टीवर
फायनल सामन्यातून असू शकेल. बघूया 30+ की 30च्या आतमध्ये रोखलं जाईल. गणेशने देखील चौकारांनी या मेगा फायनल सामन्याचा अकाउंट ओपन केलाय. पुढील चेंडू इथे देखील चेंडूला हलक्या हातानं मिडॉनच्या दिशेनं खेळलाय. ज्ञानदेव पाटील कुल कॅप्टन आहेत वीर तानाजी दापोडे टीमचे आणि लॉर्ड कमिटी मेंबर आहेत भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे. धावसंख्या 25. शेवटचे 4 चेंडू आहेत नितीन गवलीकरे आणि नितीन बद्दल आपण नेहमी म्हणतोय वन मॅन आर्मी. नितीन गवली चालू सीझनमध्ये मला वाटतं सर्वात मोठी धावसंख्या वैयक्तिक 70 नितीन गवलीच्या नावे आहे आणि दुसऱ्यांदा फायनल सामना खेळतायत चालू सीझनचा. क्या बात आहे. इथे बघूया इथे थ्रो डायरेक्ट झाला नाही मात्र इथे विकेट येईल. गणेशची धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद. चूक तिची तुम्हाला पुन्हा भरपाई करता येत नाहीये. बघूया पोलाट शेवटचे 3 चेंडू आहेत. धावा 25 लागलेत न्यूझीलंड पायगाव टीमच्या खात्यामध्ये. 2 गडी बाद झालेत. फुलटॉस हा चेंडू चालला अगदी सीमापार. षटकार. ही ताकद आहे नितीन गवलीची. धाव का घेतली नाही याचं उत्तर दिलंय. धावसंख्या 31. नक्कीच पोलार्डला वाटलं मला संधी देतील. नितीनला माहीत आहे हे काम तुम्हाला जमणार नाहीये ते मलाच करावं लागेल. 31 धावा लागलेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्या बात आहे. सुरेख चेंडू कुंदन पाटील चेंडूच्या समोर. दुसरी धाव बघूया इथे पूर्ण की अपूर्ण. दुसरी धाव इथे पूर्ण झालेली आहे. क्या बात आहे क्या बात आहे. नितीन गवली किती मेहनत करतात. 1 नंबरचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. थ्रो चांगला होता. रनिंग बिटवीन द विकेट देखील सुरेख. धावसंख्या 3 33. 17 चेंडूमध्ये 33 आलेत. नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये 3 गेल्यानंतर कोणी विचार केला नसेल की एवढी टोटलपर्यंत न्यूझीलंड पायगाव टीम पोहोचेल. क्या बात आहे. हा फटका मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये. बघूया हेमंत भोईर वेल जज कॅच. क्या बात आहे. अतिशय चांगला झेल कंप्लीट केलाय काऊ कॉर्नर रिजनला हेमंत भोईरनं. आणि या स्पर्धेतून मेगा फायनल सामन्यातून न्यूझीलंड पायगाव टीमनं पहिल्या इनिंगमध्ये धावा बनवलेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 33 आणि विजयाचं लक्ष्य मेगा फायनल सामना जिंकण्यासाठी वीर तानाजी दापोडे टीम समोर 34 धावांचं. नक्कीच तत्पूर्वी आपण या स्पर्धेमध्ये ज्या ज्या दानशूर दात्यांनी सहकार्य केलंय त्यांचे देखील आभार व्यक्त करूया. या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थीय ज्या आपण सुंदर ट्रॉफ्या पाहतोय सरपंच उपसरपंच चषकासाठी स्वर्गीय जयंता बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार जेम्स टार्झन पाटील यांच्याकडून या ट्रॉफी आहेत. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्वर्गीय गुलाबताई मोहन जाधव यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच ओली निलेश मोहन जाधव यांच्याकडून जे कोल्ड्रिंक आहे गुरुनाथ तुकाराम पाटील. जी स्कूल बॅग आहे ती मनोहर आत्माराम पाटील आणि जे गिफ्ट हॅम्पर आहे ते सुदाम गुरुनाथ म्हात्रे. आणि या स्पर्धेसाठी जे सर्व चेंडू जी आम्हाला व्यवस्था केलेली आहे नक्कीच अरविंदजी केशव भोईर साहेबांकडून. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय कचरू गोपाल पाटील यांच्या स्मरणार्थ विकास कचरू पाटील. त्यानंतर जे उत्कृष्ट फलंदाज बक्षीस आहे हरिभक्त पारायण वैकुंठवासी गंगूबाई कचरू पाटील विकास कचरू पाटील यांच्याकडून ही ट्रॉफी देखील आम्हाला स्पॉन्सर झाली आहे. त्यानंतरची सिरीज स्वर्गीय कचरूबाई लुखा जोशी यांच्या स्मरणार्थ कुमार कुंज विकास जोशी आणि LED TV आहे स्वर्गीय मनीष आत्माराम थळे सुधाकर सकाराम पाटील यांच्या माध्यमातून ही LED TV आहे. आणि सामना सन्मान चिन्ह स्वर्गीय मदन नामदेव थळे यांच्या स्मरणार्थ निलेश चांगो पाटील यांच्या सर्वांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया.
नक्कीच अंतिम सामन्यातून 34 धावांचं आव्हान आहे आणि या 34 धावा फायनल सामन्यातून बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन करतील माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ गोरसई मनोज ठाकरे. चला चला लगेच सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या. नक्की संतोषजी तरे आपल्या गावदेवी भादवड टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू लॉर्ड कमिटी मेंबर यांच्याकडून दोन्ही टीमला आणि आपले सन्माननीय संघटनेचे अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेबांकडून देखील दोन्ही टीमला शुभेच्छा. धन्यवाद संजयभाई म्हात्रे साहेब आणि संतोषजी तरे आपल्या या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. या ठिकाणी पाहतोय आपण काय सामना रंगला जातोय, फायनल कशी असावी याचं मैदानाच्या आतमध्ये प्रत्युत्तर देत असताना पाहायला मिळतंय टीम वीर तानाजी दापोडे. या ठिकाणी आपण पाहतोय की चांगली स्पर्धा आहे. सरपंच उपसरपंच चषकाचा महासंग्राम, क्रिकेट का जुनून आणि क्रिकेटची या ठिकाणी पंढरी म्हणून संबोधले जाणारे ओवली गाव, त्याच्या गावामध्ये रंगला जातोय चित्त थरार. क्रिकेट के रंग ओवली टीम के संग सरपंच उपसरपंच चषक 2026 या ठिकाणी फायनल जिंकण्यासाठी वीर तानाजी दापोडे टीमला 34 धावांची आवश्यकता आहे आणि पहिलं चषक पटकावण्यासाठी 34 धावा निमिलम पायगाव टीमला थांबवायच्या आहेत. आपण पाहिलं तर जानमान गोवे चषकामध्ये त्या ठिकाणी निमिलम पायगाव फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता, परंतु चेरोबा कोण टीम समोर संदेलच्या सत्रामध्ये काही चाललं नाही आहे. कारण लगातार 3, 4, 5 मॅच जर तुम्ही खेळताय तर एनर्जी निश्चित डाऊन होणारच. तसंच काम आजही केलं गेलं आहे. दुपारपासनं मात्र मैदान सोडलं गेलं नाही आहे नी मिलन पायगाव टीमने आणि या ठिकाणी 3 षटकांमध्ये बनवल्या 33-34चं आव्हान ठेवलं गेलं आहे. ताजा तवा नवीन दमाची फौज या ठिकाणी वीर तानाजी दापोडे संघाची आली आणि आता पाहूया बॅटिंग करत असताना राजू पाटील आणि चिंतामण पाटील हे दोन बॅटर कशा प्रकारे डावाला रंगवला जाईल, खेळवला जाईल, चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकलं जाईल की आतमध्ये थांबवलं जाईल याच्यासाठी द्वंद्व युद्ध मैदानात पाहायला मिळते. याच्यासाठी केला होता हट्ट, फायनल आम्ही मारणार. त्यासाठी दोन टीम एकमेकांसमोर वीर तानाजी दापोडे नी मिलन पायगाव. पहिल्या सत्राचा खेळ कंप्लीट, 34 धावांचं आव्हान. पाहूया या ठिकाणी अनिल गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी होतं तयार. गेम ऑन, सर्वांना जय श्रीराम. पहिला चेंडू या ठिकाणी टर्न करण्याचा प्रयत्न होता, कॅच. क्या बात आहे, बिग अपसेट केला जातोय. मोठा गडी राजू पाटील पहिल्या चेंडूवरती होतोय बाद. आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते ते आमचे या गावचे प्रथम नागरिक सन्मान मिळून दिला गेला आहे. ज्ञानदेव पाटील येतोय, यावेळेस दिशा दिली समोर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चुकी पाहायला मिळते. चेंडू डीप मध्ये जातो, 2 धावा कंप्लीट
धावतोय शतरक्षक 3 कंप्लीट. चौथी सुद्धा होईल का? चिंतामण पाटील मात्र अतिशय स्फूर्ती दाखवतात, एनर्जी दाखवत काय गोलंदाजी हाताळली होती. आपण पाहिलं तर 3 धावा फक्त खर्च केल्या. आणि या ठिकाणी पाहूया आता स्ट्राईक एंडला येत आहेत. ज्ञानदेव पाटील यांच्या माध्यमातून 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. पाहूया विजयाचा सुरुंग कोण लावेल. दोन्ही संघांना प्रतीक्षा आहे. एक फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता परंतु तिथं काहीतरी चुकलं हातावरून. आता मात्र पाहूया या ठिकाणी न्यू पायगाव की वीर तानाजी दापोडे यावेळेस सोडवलाय हवेमध्ये. शत्रशिक त्याच्या खाली चुकी नाहीये आणि चिंतामण पाटील बॅक टू द डगआउट. या ठिकाणी आपण पाहतोय समोर खेळला गेलाय थोडीशी गडबड. अजून एक खराब प्रदर्शन. फलंदाज होतोय बाद. क्या बात आहे. अजून एक गडी या ठिकाणी होतोय बाद. थोडस अडचणीमध्ये या ठिकाणी वीर तानाजी दापोडे संघ सापडला गेला आहे. जिद्द चिकाटी संघर्षाचं वातावरण निर्माण न्यू पायगाव संघाने केलं गेलं आहे. सन्माननीय पंढरीजी गौरी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. साहेब याची देही याची ढोला पाहण्यासाठी अंतिम सोला उपस्थित झालेले मान्यवर सन्माननीय यांचा शुभ आगमन. आपलेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय पंढरीनाथ गौरव पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा त्यांचं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. सामना बनवण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळते. धावा धावफलकावरती लागत नाही आहे परंतु विकेटची झडी लागलेली आहे. जेवढ्या धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्यातल्या या ठिकाणी पाहतोय तीन गडी या ठिकाणी बाद होत आहेत. या ठिकाणी पाहूया न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक मैदानात चालू आहे. 45 खेळाडू भरपूर आहेत वीर तानाजी दापोडे टीमकडे. आपण जर पाहिलं तर एकूण 7 खेळाडू आहेत. फुलटॉस टर्न केला गेला आहे डीप मध्ये. रवींद्र या ठिकाणी उचलला जात आहे. सिंगल कंप्लीट केली. दुसरीची मागणी करत होता ज्ञानदेव पाटील बट सावरलं आवरलं. फेकी चांगली झाली आणि सिंगलने धावसंख्या 4 या अंकावरती बरोबर थांबून ठेवलं गेलं आहे. 3 षटकांचा हा फायनल मॅच पाहतोय पण मेगा फिनाले. सलग 4 दिवस या ठिकाणी द्वंद्व युद्ध चालू होता. भरपूर टीमने सहभाग नोंदवला. त्यातील 2 टीम आता मात्र अंतिम सामन्यामध्ये पाहतोय. वीर तानाजी दापोडे न्यू पायगाव. कोण होतोय सरस यावेळी शॉट. क्या बात है. मंच बडा पंच बडा. चेंडू जात सीमा पार. चौकार.
प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलण्यासाठी यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवं तसे बॅटच्या पटामध्ये येत नाहीये आणि काय एनर्जी पूर्व क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पूर्णपणे चार्ज झालेली आहे निमिलन पायगाव टीम. येणारे चेंडू 10, विजयाचं समीकरण 25. कठीण नाही आहे परंतु सोपंही नाही आहे. या दोघांमध्ये अडकलेला जीववीर तानाजी दापोडे संघाचा या धावा कंप्लीट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण हेमंत आणि ज्ञानदेव पाटील ऑन स्ट्राईक, ज्याने खऱ्या अर्थाने या स्पर्धेपासून सूर गवसलेला आहे. पूर्ण अंगाम गेला परंतु 2 षटकारी लागले नव्हते. परंतु या टुर्नामेंटमध्ये मात्र षटकारांची झडी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तोच बॅट्समन या ठिकाणी पाहतो स्ट्रायकर एंडला. सुगीचे दिवस, आनंदाचे दिवस, बँड बाजा वाजवण्याचे दिवस मात्र आणेल का ज्ञानदेव पाटील हे पाहूया. गावासाठी आपल्या संघासाठी हिरो बनण्याची नामी संधी या ठिकाणी उडवला जातोय. पॉईंटच्या रिझनला चेंडू मात्र फिरकी घेतोय, गिरकी घेतोय, डीप मध्ये जातोय, उचलला जातोय. या ठिकाणी पाहिलं तर 2 धावा कंप्लीट. तिसरीची मागणी रॉंग एंडला थ्रो पाहायला मिळतोय. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. प्रत्येक धाव अतिशय महत्वपूर्वक आहे आणि या ठिकाणी दुधारी तलवार हेमंत यांच्याकडे सुद्धा चांगली कला आहे मोठे फटके खेळण्याची. 3 येत आहेत. आता मात्र उरल्यात धावा 22 आणि 9 चेंडूंचा खेळ. आमचे स्कोरर विशाल नाईक आमच्यापर्यंत पोहोचत आहेत माहिती. 9 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. पुढील चेंडू यावेळेस ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला नाही आहे, युक्ती लढवण्याचा, कारण सिंगल घेऊन या ठिकाणी ज्ञानदेव पाटीलला मात्र स्ट्राईक दिली जाते. पाहूया या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मेहनत, जिद्द, चिकाटी, संघर्ष या क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचे शब्द आहेत. ते शब्द नाहीत तर जीवाला पाड तुम्ही ज्यावेळेस मेहनत कराल त्याच्यावरती तुम्ही खडे उतराल आणि त्याला तुम्ही साजेसा खेळ कराल तर प्रत्येक टुर्नामेंटमध्ये तुमचा नावाचा गवगवा होईल. यावेळेस पाहतोय आपण डीपमध्ये चेंडू येते. स्वतः संघ नाईक उचलतोय, चेंडूला फेकी केली जाते. अवसर आहे, वेल आहे 2 धावा पूर्ण करण्याचा आणि बरोबर 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावसंख्या आता किती झाल्या तेवढं महत्त्व उरलं नाही आहे. येणारे चेंडू आपण पाहतोय 7 आणि 19 धावाची गरज, म्हणजे दोन्ही टीमसाठी हा चेंडू खूप महत्त्वाचा आहे. इथं मोठा फटका जर आला तर दापोडे टीममध्ये उत्साहाचं, आनंदाचं, जल्लोषाचं आणि संघर्षमय वातावरण निर्माण करण्याचं वातावरण तयार होईल. परंतु पाहूया सिंगल डबलने खासा फरक पडणार नाही आहे. निमिलन पायगाव टीमला नितीन गवली तयार होतोय, सरसावतोय, शॉर्ट पेटी लावून ठेवली होती. क्या बात आहे. चेंडू मात्र निघून जातोय परंतु उजवी एष्टी सोडून जातोय. क्रिकेटच्या नियमाच्या विरुद्ध हाताळला गेलेला हा चेंडू आपण पाहतोय. व्हाईट बॉल तर दिला गेल्या पंचांनी परंतु तपासलं जाईल या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून. चला पंच या लवकर पटापट चेक करा या ठिकाणी वाईट आहे की नाही आहे. अंधार होत चाललेला आहे. या ठिकाणी पाहतोय आपण निर्णय दिले जाईल बरोबर, कुणावरती अन्याय केला जाणार नाही आहे. पंचांच्या माध्यमातून 3रं अंपायर घोषित केलं गेलं आहे. मान सन्मानासाठी राबवण्यात आली स्पर्धा आणि आमच्या गावचा गौरव, आमच्या गावचा मान सन्मान आपण पाहतो व्यासपीठावरती. या गावातील प्रथम नागरिक अर्थात सरपंच मॅडम कुंताबाई विष्णू पाटील सामन्याचा आनंद घेत आहेत. उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिले गेले होते. सुरुवात चांगली केली, आघात चांगला झाला. 4 दिवस सतत स्पर्धा अतिशय गोविंदात आनंदात पार पडली आणि या ठिकाणी अंतिम सोहळा, अंतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सर्व टीमने एन्जॉय केलेला आहे. खास करून आपण टार्झन पाटील यांनी तर भरपूर एन्जॉय केलं. यस, ऑन फील्ड अंपायर जो निर्णय असेल तो आम्ही इथं मान्य करू, कारण इथं आपल्याला समजलेला नाही आहे. संध्याकाळचं सत्र आहे या ठिकाणी पाहतोय आपण, कारण आपण पाहतो कॅमेरा थोडासा क्रॉस आहे. तर धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 7 मध्ये आता 18ची आवश्यकता आहे. 7 मध्ये 18, 7 मध्ये 18 सांगितलं 4 वेळा. आता 7 मध्ये 18 पाहिजेत. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 16. यस, अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतंय. बरोबर सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय मॅच कडे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 16 आणि आता मात्र 6 मध्ये पाहिजेत 18.
जो अंपायर डिसिजन असेल तो गृहीत धरला जाईल, कारण या ठिकाणी कॅमेरामधून स्पष्ट दिसत नाही आहे. त्या कारणास्तव आपण अंपायर जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवला गेला आहे. आता मात्र विजयाचं समीकरण 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. पाहूया अंतिम ओव्हरमध्ये कशा प्रकारे धावा आता जमा केल्या जातील. पाहूया आता शेवटचा अंतिम ओव्हर. जगदीश मुकादम या ठिकाणी तयार होते गोलंदाजी मार्कवरती. आज खऱ्या अर्थाने दिवस गाजवला आहे जगदीशाने गोलंदाजीच्या माध्यमातून. सुगीचे दिवस आणण्यासाठी या ठिकाणी पाहिलं तर गोलंदाज चला स्पीडअप करा. या ठिकाणी पाहतोय आपण चांगला चेंडू आहे आणि सिंगल धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र येणारे चेंडू आपण पाहतोय 5 आणि विजयाचं समीकरण 17. ज्ञानदेव पाटील त्या ठिकाणी आहेत बॅट धरून मैदानाच्या आतमध्ये. पाहूया एखाद दोन मोठे फटके या चेंडूवरती आले तर पुन्हा एकदा मॅचमध्ये वापस येऊ शकतायत. त्याच्यासाठी प्रयत्न जरूर चालू आहे, मेहनत जरूर चालू आहे, परंतु यश काही तेवढंच येत नाही आहे. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. 5 मध्ये 17. पुढील चेंडू काय घडतं पाहूया. या ठिकाणी अतिशय वेगाने बॅट फिरवली होती, चेंडू मात्र निघून जातोय. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. डॉटची समाप्ती होते. इथनं मात्र जेवढे निर्धाव डॉट चेंडू येतील तेवढा प्रेशर खऱ्या अर्थाने आपण पाहिले ज्ञानदेव पाटील यांच्यावरती येईल, पण तो प्रेशर न घेता नैसर्गिक खेळी करणं गरजेचं आहे. या ठिकाणावरून जर पाहिलं तर एक चौकार त्यांच्या बॅटमध्ये आल्याने 2 वेळा आलेल्या आहेत. 2 धावा एकदा या ठिकाणी जमा केलेल्या आहेत. यावेळेसही प्रयत्न केला जातोय. आता काय घडतंय, एजंटगॉन बॅटर आउट होत आहे कटआउटच्या स्वरूपात. तीन 17ची आवश्यकता. तिन्ही मोठे फटके खेळावे लागतील, सीमारेषेच्या बाहेर फेकावे लागतील. नितीन येतोय. पाहूया क्षमता आहे, क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आहे. मोठे फटके खेळण्याची कलात्मक दृष्टिकोन त्यांच्याकडे आहे. आता मात्र पाहूया 3 मध्ये आहेत 17, म्हणजे 3 मध्ये 3 फेकून द्यावे लागतील सीमा पार या चषकावरती नाव कोरण्यासाठी. अतिशय अनुभवी जगदीश आज खऱ्या अर्थाने भरपूर क्रिकेट चांगला खेळला गेला. आणि इथेही पाहतोय आपण अर्ध्या पिचवरती टाकतोय. समरण डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. या ठिकाणी निर्धावची सांगता झाली. आता 2 मध्ये 17, 2 मध्ये 17ची आवश्यकता आहे. क्या बात आहे. 34 धावा 3 ओव्हरमध्ये कंप्लीट करता आल्या नाहीत वीरतानाची दापडे टीमला. अजून एक ताकदवार चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण पाहिलं तर विजयश्री जवळ आले आहे. विजयापासून या ट्रॉफीपासून एक पाऊल दूर. न्यू मिलन पायगाव. क्या बात आहे. आनंद उत्साह. अनिल पहा किती खुश आहेत. कप्तान खुश आहे, किरण खुश आहे, गणेश खुश आहे, पोलाड खुश आहे, नितीन तर आहेच आहे. या ठिकाणी पाहतोय आमचे 12वे खेळाडू सुद्धा खूप खुश पाहायला मिळत आहेत. कांती दादाही पाहतोय आपण. डीजे
प्रथम नागरिक सरपंच मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहिलं तर चांगली स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळाली. स्पर्धेची सांगता ही खूप चांगल्या पद्धतीची होत आहे. 4 दिवस सलग ही स्पर्धा चालली आणि बरोबर चांगल्या पद्धतीच्या सर्व संघांनी सहभाग नोंदवला. कुठल्या प्रकारचा गालबोट न लागता सर्वांनी सहकार्य केलं. या सर्व टीमचं या कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक धन्यवाद. आपण थोड्या वेळात या ठिकाणी प्राइज डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी उपस्थित मान्यवर यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाईल. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी तन मन धन अर्पण केले गेलं आहे आणि स्पर्धा सफल आणि संपूर्ण करण्यासाठी योगदान दिलं गेलं आहे त्यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल, राखलं जाईल. तर या ठिकाणी गावदेवी ओवली टीमचे सर्व कमिटी मेंबर सर्व 40+ खेळाडूंना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. टार्झन पाटील आपणास आमंत्रित करतायत. आपण सर्वजण या ठिकाणी. आता मात्र या स्पर्धेचा अंतिम 16 अर्थात प्राइज डिस्ट्रीब्युशन थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत. त्या अगोदर या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा आपण स्वागत आणि सन्मान करू. तसेच भिवंडी ग्रामीण 40+ असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कुंदनदादा पाटील साहेब आपणास ही विनंती आहे आपण या व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांच्या माध्यमातून ही विशेष सहकार्य लाभलं गेलं आहे. प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळाला. अंगामधील पहिली फायनल खेळली गेली. आता तो निसटली काय हरकत नाही आहे. नेक्स्ट टुर्नामेंटला नेक्स्ट स्पर्धेमध्ये तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच जोशाने आणि तेवढ्याच आनंदाने खेळ करा. तुम्हाला हे आमच्याकडून शुभेच्छा. या ठिकाणी पाहिलं तर सोनोदय टेमघर त्यांनी सुद्धा खूप चांगला खेळ केला. त्यांनाही भरपूर सारे शुभेच्छा. आणि साईकृपा डुंगे तुम्हालाही भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि या ठिकाणी पाहतोय सर्वजण कौतुक करतात. न्यू मिलन पायगाव सलग 7 स्पर्धा क्वालिफाय होताना कुठेतरी मागे पडत होते. गोव्याच्या टुर्नामेंटमध्ये मात्र फायनल खेळली आणि आता इतर ओवलीच्या फायनलमध्ये मात्र अव्वल दर्जाचं काम फायनलचा मानकरी ठरला गेला. वेलकम कुंदन दादा, आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण खुर्च्यांवरती बसायचं आहे. या ठिकाणी आपण थोड्याच वेळात मान्यवरांचा यथोचित स्वागत आणि सन्मान मेगा सत्कार करणार आहोत. ज्यांच्या नावाने मित्र ही स्पर्धा खेळवली जात होती. सरपंच, उपसरपंच आणि या ठिकाणी आपण पाहिले तर सरपंच मॅडम उपस्थित आहेत. त्यांचा आपण संपूर्ण गावदेवी 40+ ओवलीच्या माध्यमातून मेगा सत्कार या ठिकाणी पाहायला मिळेल थोड्याच वेळाने. आपण पाहिलं तर चांगली स्पर्धा राबवली आणि ही स्पर्धा राबवत असताना सर्वच कमिटी मेंबरने चांगले योगदान दिलं. खास करून प्रेमनाथ पाटील यांचंही मी खूप धन्यवाद व्यक्त करीन. त्यांनी पडद्यामागून भरपूर चांगली भूमिका साकारली गेली. त्याचबरोबर टार्झन पाटील असतील, अरविंददादा पाटील असतील, या सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि स्पर्धेला मात्र चांगलं रंगरूप निर्माण करून दिलं. तर या ठिकाणी आपण पाहतोय मेगा सत्कार संपूर्ण 40+ ओवली टीमच्या माध्यमातून केला जातोय. ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते. आमच्या गावचे प्रथम नागरिक सरपंच मॅडम अर्थात